मंडळी, मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत मराठी अमराठी वाद पुन्हा पेटण्याची चिन्ह दिसत आहेत। भाजपचा मराठी द्वेष किती आहे हे मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या कार्यालयावर फक्त इंग्रजीत असलेल्या पाटीवरून स्पष्ट होतं, असा आरोप मराठी एकीकरण समितीच्या गोवर्धन देशमुख यांनी केलाय। या संदर्भात त्यांनी मुंबई महापालिकेकडे औपचारिक तक्रारही दाखल केली आहे। संबंधितांनी आपल्या कार्यालयाचा फलक ताबडतोब मराठीत करून घेण्याचा इशाराही मराठी एकीकरण समितीने दिलाय। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत आधीच हिंदू मुस्लिम, मराठी उत्तर भारतीय, मराठी जैन अशा वादांना रंग चढलाय। त्यात केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी बॉम्बेचं समर्थन करून बॉम्बे मुंबई वादाचीही ठिणगी टाकली। त्यामुळे एकंदरीतच मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत मराठी अमराठी वाद पेटण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। आपण पाहूया या संदर्भात मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी काय प्रतिक्रिया दिली। मात्र मुंबई महानगरपालिकेचा जो नियम आहे मराठीमध्ये पाट्या असल्या पाहिजे, तर तुमच्या ज्या काही कार्यालयाची जी पाट्या आहे ती तुम्ही बदलणार आहात की नाही? सगळ्या पाट्या या मराठी करण्यात येतील, सगळ्या पाट्या या मराठी करण्यात येतील। दरम्यान कोण कुठल्या शाळेत शिकलं यावरून भाषेचा कडवटपणा आणि धर्माबद्दलचा अभिमान ठरत नसतो, अशी प्रतिक्रिया नवी मुंबईतील मनसे नेते गजानन काळे यांनी दिली। पाहूयात ते नेमकं काय म्हणतायत। अमृता मैडम फडणवीस, सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल नागपूर, दिविजा देवेंद्र फडणवीस, द कॅथेड्रल अँड जॉन कॉनन हायस्कूल फोर्ट मुंबई, हे सगळे ख्रिश्चन मिशनरी शाळेत शिकले। यानंतरही बाकी शहाण्यास फार सांगणे न लागे, यापुढे तोंड सांभाळून बोला। फक्त देवेंद्र फडणवीस यांना खुश करण्यासाठी आणि गुडबुक मध्ये जाण्यासाठी अमित साटम करत असलेला चाटुगिरी आता बंद करा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।